Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is 18th lecture about the chapter Financial Planning. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal you to subscribe my channel if you have not yet and take advantage of all these lectures. You can also put your comments, your suggestions about these lectures. So in the previous lecture, we were doing GST calculation on brokerage. Two things you have to remember. I have written those things here. Brokerage is always calculated on market value. What is brokerage? It is the charge on the service that they provide to their clients who provide share advisors or share companies. They provide certain services. शेअर ब्रोकर्स जे असतात ना ते काही सर्व्हिसेस देतात. कुणाला सर्व्हिसेस देतात ते तर त्यांच्या क्लायंट्सना. कशासाठी सर्व्हिस देतात ते तर त्यांच्याकडून जे लोक शेअर्स खरेदी करतात किंवा त्यांच्या माध्यमातून जे शेअर्स विकतात त्यांना गायडन्स देणार हे लोक शेअर ब्रोकर्स. मग त्याच्यासाठी ते चार्ज करतात. त्यालाच म्हणायचं ब्रोकरेज. आणि हे जे काही ब्रोकरेज आहे त्याच्यावर जीएसटी आकारला जातो. ब्रोकरेज इज ऑलवेज चार्ज ऑन मार्केट व्हॅल्यू अँड जीएसटी इज चार्ज ऑन ब्रोकरेज. आणि मग त्या टोटल शेअर्स खरेदी करण्यासाठी लागणारे पैसे, समजा 50 रुपये शेअरची किंमत असेल आणि 100 शेअर्स मी विकत घेतले तर ते 5,000 रुपये होणार. 50 गुणिले 100 त्याच्यावर ब्रोकरेज ते ॲड करायचं आणि पुन्हा जीएसटी त्या ब्रोकरेजवर ॲड करायचं. म्हणजे एवढी अमाऊंट त्या माणसाला पे करावी लागणार. हा त्यातला मुद्दा तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. आता पुढचा प्रॉब्लेम त्यातला बघा, डिस्कस करूया आपण काय आहे पुढे दिलेलं. सी इन दिस प्रॉब्लेम की काय म्हटलंय बघा त्यांनी. पंकजराव इन्व्हेस्टेड 1,25,295 इन शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹10 वेन मार्केट व्हॅल्यू इज ₹125. रेट ऑफ ब्रोकरेज इज 0.2% अँड जीएसटी 18%. देन फाइंड हाऊ मेनी शेअर्स वेअर परचेस्ड. किती सोपा प्रॉब्लेम आहे बघा. आता इथे त्यांनी दिलेलंच आहे. आय विल राईट एव्हरीथिंग, नॉट एव्हरीथिंग, सम थिंग्स वी विल राईट. सम इन्व्हेस्टेड किती आहे बघा. त्यांनी काय दिलंय बघा. इन्व्हेस्टेड ही सम इन्व्हेस्टेड आहे. सो अमाऊंट इन्व्हेस्टेड इज व्हॉट. ₹1,25,295. Face value of those shares was ₹10. आणि market value of those shares is ₹125. Face value 10, market value 125. Rate of brokerage given. Rate of brokerage it is 0.2%. And the rate of GST, that is obvious, 18%, that is fixed. On broker services rate is fixed 18% GST rate. मग आता त्यांनी काय काय प्रश्न विचारलेत बघा. हाऊ मेनी शेअर्स वेअर परचेज. ही चांगली सवय असते. आपल्याला जे दिलेलं आहे ना ते आधी नीट नोट डाऊन करायचं. बिकॉज फ्रॉम दीज गिवन थिंग्स यू हॅव टू मेक दोज कॅल्क्युलेशन्स. मग आता काय झालं बघा. या सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके. ब्रोकरेज पर शेअर किती येणार बघा. ब्रोकरेज हे कशावर काढणार तुम्ही. मार्केट व्हॅल्यूवर. मार्केट व्हॅल्यू 125 आहे. म्हणजे ब्रोकरेज पर शेअर विल बी व्हॉट 125. दिस इज ती मार्केट व्हॅल्यू गुणिले ब्रोकरेजचा रेट किती आहे तर 0.2% म्हणजे 0.2/100 तुम्ही करणार. मग हे कॅल्क्युलेशन तुम्ही जर केलं तर तुम्हाला ते 0.25 येईल. म्हणजेच काय रुपीज, म्हणजेच 25 पैसे थोडक्यात. बरोबर ना. आणि मग जीएसटी चार्ज होणार ना. पर जीएसटी हा कशावर चार्ज होतो. ब्रोकरेजवर. मग एका शेअरवर रेट म्हणजे ब्रोकरेज पर शेअर किती आलं 25 पैसे. मग त्याच्यावर जीएसटी चार्ज करणार तुम्ही. सो जीएसटी पर शेअर ऑन ब्रोकरेज पर शेअर ऑन brokerage
मग किती येणार, ब्रोकरेज किती आहे 25 पैसे, मग त्याच्या तुम्ही 18% काढणार, म्हणजे काय होणार बघा 18% ऑफ दॅट 0.25. मग हे काढा, कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल 18/100 इंटू 25/100 म्हणजे 0.25. हे जर सर्व कॅल्क्युलेशन तुम्ही केलं, मी ह्या बाजूला लिहायला लागतो आता, 25 गुणिले 18 करा. बघा ना 18×5 = 90, 0 हातचे आले 9, 18×2 = 36 आणि 9 × 45. आणि ह्याला तुम्ही कितीने भागणार, 10,000 ने डिवाइड करणार. म्हणजेच हे सर्व कॅल्क्युलेशन किती येईल तुमचं 0. किती येणार 0.45. दशांश पूर्णांकाची कॅल्क्युलेशन्स पटापट करता आली पाहिजे. म्हणजे आता काय झालं, पर शेअर जीएसटी ऑन ब्रोकरेज एवढं आलं 0.045. ब्रोकरेज पर शेअर किती आलं 0.25. मग हे ब्रोकरेज नंतर जीएसटी ऑन ब्रोकरेज आणि त्या मार्केट व्हॅल्यू यांचं सर्वांचं ॲडिशन करावं लागेल तुम्हाला. त्यामुळे काय होणार बघा की कॉस्ट ऑफ 1 शेअर, इथे मी हे आता इरेज करतो, ऑलरेडी वी हॅव नोटेड दॅट, आय होप सो. सो आपण इथे असं म्हणूया पर शेअर कॉस्ट किती आली, आय विल इरेज दॅट. सो कॉस्ट पर शेअर काय काय असतं, मी मगाशी गेल्या लेक्चरला फॉर्म्युला दिला होता, मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज आणि प्लस जीएसटी. मग पर शेअर मार्केट व्हॅल्यू इथे किती आहे 125. त्याच्यामध्ये ब्रोकरेज तुम्ही मिळवणार म्हणजे 0.25 म्हणजे 25 पैसे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जीएसटी मिळवणार 0.045. मग हे जर सर्व ॲडिशन तुम्ही केलं तर ते येतं आहे 125.295. पण हे 25 म्हणजे इथे 250 लिहू शकता तुम्ही, 250 आणि हे 45 295. हे पर शेअर कॉस्ट झाली. मग त्यांनी इन्व्हेस्ट किती केली आहे अमाऊंट, तर 125 295. सो तुम्हाला आता नंबर ऑफ शेअर्स काढता येतील. नंबर ऑफ शेअर्स म्हणजे काय होणार सांगा मला, किती शेअर्स घेतले त्यांनी, हे कसं कळणार मला, तर एकूण अमाऊंट किती इन्व्हेस्ट केली, अमाऊंट इन्व्हेस्टेड आणि डिवायडेड बाय कॉस्ट पर शेअर. कॉस्ट पर शेअर म्हणजेच किती होईल बघा 125. त्यांनी किती दिले बघा 125 295. 125 295 भागिले 125.295. व्हेरी सिम्पल कॅल्क्युलेशन दे, कारण दोन्ही संख्या सेम आहेत, फक्त इथे दशांश चिन्हानंतर 3 संख्या आहेत, तिथे काहीच नाही आहे. म्हणजे यांचा भागाकार केलात की 1000 येणार. ही सर्व ह्या सर्व गोष्टी पटापट आल्या पाहिजेत. दशांश पूर्णांकाचे भागाकार गुणाकार आकडेमोडीवर आपलं प्रभुत्व पाहिजे, सर्वात सोपं वाक्य म्हणजे. त्यामुळे किती शेअर्स त्यांनी परचेस केले, 1000 शेअर्स परचेस केले. त्यामुळे हा जो पहिला मुद्दा होता, हाऊ मेनी शेअर्स वेअर परचेस्ड, दॅट वी हॅव कॅल्क्युलेटेड. द अमाऊंट ऑफ ब्रोकरेज पेड 1000 शेअर्स, ब्रोकरेज पर शेअर किती आहे 0.25. मग त्याला 1000 ने मल्टिप्लाय करा. सी सेम थिंग दे हॅव डन. काय केलंय बघा, टोटल ब्रोकरेज म्हणजे ब्रोकरेज पर शेअर गुणिले नंबर ऑफ शेअर्स. टोटल ब्रोकरेज पर शेअर ब्रोकरेज किती होतं 25 पैसे, त्याला 1000 ने मल्टिप्लाय करा, कारण 1000 शेअर्स त्यांनी विकत घेतले. सो 0.25 इंटू 1000, सो ₹250. लक्षात आलं ना. आणि मग त्याच्यावर जीएसटी पण पे केला. तो जीएसटी पर शेअर जीएसटी किती होता 0.045. त्याला 1000 ने मल्टिप्लाय करा म्हणजे ते 45 होईल. म्हणजे त्यांनी 45 रुपये हा जीएसटी म्हणून पे केला, ब्रोकरेज 250 पे केलं, आणि ॲक्च्युअल मार्केट व्हॅल्यू
त्याची 125 आली ना आपली आता. त्यामुळे 1000 शेअर्स त्याने विकत घेतले. मार्केट व्हॅल्यू 125 होती, परंतु पर शेअर त्यांना किती पे करावं लागलं? 125.295 एवढं पे करावं लागलं. म्हणजे 125 रुपये 30 पैसे असं म्हणू आपण. सो दिस इज हाऊ दीज कॅल्क्युलेशन्स आर डन. आय होप यू अंडरस्टँड अँड रिमेनिंग पार्ट यू कॅन कम्प्लीट. सो this is already solved there, just I explained some formulae you have to remember out of all this. Okay, now next part is mutual funds. After shares we will come to this concept, mutual funds. मग काय हा विषय म्युच्युअल फंड म्हणजे? दिस इज अनदर वे वेअर वी कॅन इन्व्हेस्ट द अमाऊंट. आपल्याकडे काही आपण हे सर्व काय शिकतोय? फायनान्शियल प्लॅनिंग, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट महत्वाचा मुद्दा आहे. तर नाऊ वी हॅव टू स्टडी what are mutual funds. लक्षात घ्या. So mutual funds we have learned that a group of persons come together to form a company. हे आपण बघितलं शेअर्स मध्ये. They raise capital from the society by issuing shares. 10 रुपयाचा शेअर, फेस व्हॅल्यू ज्याची 100 रुपये आहे, 50 रुपये आहे, 25 रुपये आहे, असे शेअर्स ते फेस व्हॅल्यू असलेले इश्यू करतात. ते कोण विकत घेतं? तुमच्या आमच्यासारखी लोक. आणि त्याच्यामधून त्यांचा फंड रेज होतो. हा मुद्दा लक्षात घ्या. फंड कशामधून रेज होतो? बाय सेलिंग दोज शेअर्स दे फॉर्म दॅट फंड. इफ कंपनी परफॉर्म्स वेल देन द इन्व्हेस्टर्स ऑफ द कंपनी गेट बेनिफिट इन टर्म्स ऑफ डिव्हिडंड, बोनस शेअर्स अँड इन्क्रीज इन द मार्केट व्हॅल्यू गिव्ज मोर प्रॉफिट ऑन द इन्व्हेस्टमेंट. हा विषय कसा आहे लक्षात घ्या की जसा जसा कंपनीला फायदा होत जातो तसा ज्यांनी काही पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्यांना डिव्हिडंड मिळतो, बोनस शेअर्स काही वेळा मिळतात. आणि याच्यामुळे दोघांची म्हणजे इन्व्हेस्टर्सची पण भरभराट होते आणि कंपनीची पण भरभराट होते. ठीक आहे. आता काय पुढे झालं बघा. कंपनीज मार्केट कॅपिटलायझेशन रायझिस. ऑल धिस टोटॅलिटी helps for the progress of the country. In short, principle of sociology, together we can progress, works here. म्हणजे कंपनीचा फायदा झाला, ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टर्सचा फायदा झाला, सर्वच जणांचा त्याच्यामधून फायदा होतो. बट एव्हरी कॉइन हॅज टू साइड. समटाइम्स इट माइट हॅपन दॅट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अन इन्व्हेस्टर मे इन्कर इन लॉस. कंपनीचा जर परफॉर्मन्स कमी आला, खाली आला, तर इन्व्हेस्टर्सचा लॉस होणार आहे. कॅन वी रिड्यूस दिस लॉस? Is there a way to reduce the risk of investment? Yes. To overcome this, more people invest in mutual funds. लक्षात घ्या. नाण्याला दोन बाजू असतात. कंपनीचा कायम फायदाच होईल असं काही नाहीये. दे कॅन बी इन ट्रबल ऑल्सो. हे ट्रबल झालं की इन्व्हेस्टर्सना प्रॉब्लेम येऊ शकतो. सो रिस्क आहे ना या सर्व व्यवहारामध्ये. म्हणून मग म्युच्युअल फंड्स या कन्सेप्टचा उदय झाला. इन म्युच्युअल फंड मेनी इन्व्हेस्टर्स with common objectives give their money to the professional experts. They not only invest in one type of shares but also invest in various other schemes. म्हणजे तुम्ही ही जी म्युच्युअल फंड असतात वेगवेगळे, आता स्टेट बँकेचा म्युच्युअल फंड आहे, बँक ऑफ इंडियाचा म्युच्युअल फंड आहे, या सर्व म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही ज्यावेळी इन्व्हेस्ट करता तेव्हा काय होतं? Many investors with common objective give their money to the professional experts. Professional experts are there who decide the functioning of mutual fund. They not only invest in one type of shares. मग तुम्ही जो त्यांच्याकडे पैसा दिलेला असतो तो वेगवेगळ्या शेअर्समध्ये किंवा वेगवेगळ्या स्कीम्समध्ये गुंतवला जातो. ॲज अ रिझल्ट इन्व्हेस्टमेंट इज डायव्हर्सिफाईड. एकाच कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर मग काय होतं? त्या कंपनीचा फायदा झाला तर चांगला आहे, तोटा झाला तर तुमचे पैसे जाणार त्याच्यामध्ये. मग असं होऊ नये म्हणून हे जे प्रोफेशनल पीपल असतात ते काय करतात? प्रोफेशनल एक्सपर्ट्स असतात ते काय करतात? वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तुमचे पैसे गुंतवतात किंवा वेगवेगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्यांच्यामध्ये तुमचा पैसा गुंतवला जातो. त्याच्यामुळे काय झालं? एकाच कंपनीमध्ये तुम्ही 10 लाख गुंतवण्यापेक्षा तुमचे जे 10 लाख आहेत ते 50 ठिकाणी गुंतवले तर असं होणार नाही ना की 50च्या 50 कंपन्या डिफॉल्टर्स आहेत, त्यांचा तोटा होतोय, त्यांचं नुकसान होतंय, त्यांचा परफॉर्मन्स उतरणीला लागला. असं सर्वच कंपन्यांच्या बाबतीत नाही होणार. काही ठिकाणी होईल, काही ठिकाणी फायदा होत असतो.
आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट ही प्रॉपर झाली असं तुम्हाला म्हणता येईल. ठीक आहे. डायव्हर्सिफाय होतं तुमचं इन्व्हेस्टमेंटची जी आहे ती डायव्हर्सिफाय होते, विच रिड्युसिस द रिस्क फॅक्टर अँड टोटल डिव्हिडंड ऑर प्रॉफिट इज डिवायडेड इक्वली अमंग द इन्व्हेस्टर्स. हाऊ टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड, what is the rate of return, what is the locking period, what are the different types of investment schemes, all these questions could be answered by a financial advisor or financial planner. लॉकिंग पिरियड काय असतो? लॉकिंग पिरियड म्हणजे तुम्ही पैसे गुंतवल्यानंतर ते लॉक होतात, किती वर्ष लॉक होणार असं, याला लॉकिंग पिरियड म्हणतात. म्हणजे त्या पिरियडमध्ये तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट परत घेता येत नाही असं. हाऊ टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड, व्हॉट इज द रेट ऑफ रिटर्न, कुठल्या म्युच्युअल फंड्समध्ये आपण पैसे गुंतवावेत, त्याचा रेट ऑफ रिटर्न काय आहे, ROR जे आपण म्हटलं, लॉकिंग पिरियड काय आहे, ही सर्व जी माहिती आहे. ओके. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट स्कीम्स काय, हे झाले म्युच्युअल फंड्स. अनदर मेनी स्कीम्स आर देअर, गव्हर्नमेंट स्कीम्स. मग कुठे मी पैसा सर्व गुंतवायचा, ह्याची उत्तरं तुम्हाला कोणाकडून मिळणार? फायनान्शियल ॲडवायझर ऑर फायनान्शियल प्लॅनर. फ्रॉम दॅट पर्सन यू विल गेट ऑल दिस इन्फॉर्मेशन. Okay, you may have heard or read this sentence that investments in mutual funds are subject to market risks. हे वाक्य तुम्ही ऐकलं असाल. Read all schemes related to documents carefully before investing. In mutual funds मध्ये पैसे गुंतवणं ही सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मार्केटमध्ये त्या पर्टिक्युलर कंपनीचं, ज्या कंपनीमध्ये म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून पैसे गुंतवलेले असतील त्या कंपनीच्या चढ उतारावर हे सर्व अवलंबून आहे, त्यांच्या परफॉर्मन्सवर हे सर्व अवलंबून आहे. सो देर इज अ रिस्क, बट दिस इज अनदर वे वेअर वी कॅन इन्व्हेस्ट. म्युच्युअल फंड इज प्रोफेशनली मॅनेज्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम युज्युअली रन बाय अन AMC. AMC म्हणजे काय? ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. दे इन्व्हेस्ट द मनी गिवन बाय द इन्व्हेस्टर्स इन डिफरंट स्कीम्स. फॉर एक्झाम्पल इक्विटी फंड इन शेअर्स. इक्विटी फंड म्हणजे शेअर्समध्ये ते पैसे गुंतवतात. डेप्ट फंड, डिबेंचर्स, बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवतात. बॅलन्स्ड फंड्स ॲज पर द इन्व्हेस्टर्स चॉईस. सी, हे फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला सर्व ॲडवाईस देणार, वेगवेगळे चॉईसेस सांगणार आणि मग तुम्ही चूज करायचे तुमचे पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे. ॲज वी गेट शेअर्स द इन्व्हेस्टमेंट इन शेअर मार्केट. तुम्ही ज्यावेळी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवता त्यावेळी तुम्ही शेअर्स मिळतात. वी कॅन गेट युनिट्स वेन वी इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स. सो वेन एव्हर यू इन्व्हेस्ट मनी इन म्युच्युअल फंड्स यू गेट युनिट्स. ओके. द मार्केट व्हॅल्यू ऑफ अ युनिट इज कॉल्ड NAV. युनिटची मार्केट व्हॅल्यू ऑफ युनिट, व्हॉट इज इट कॉल्ड ॲज? NAV. NAV, व्हॉट इज फुल फॉर्म? नेट ॲसेट व्हॅल्यू. Net asset value, that is NAV. Okay, NAV of one unit into number of units is the total fund value. Simple calculation. Okay, NAV म्हणजेच काय आहे? मार्केट व्हॅल्यू. सो काय म्हणता येईल तुम्हाला? NAV of one unit, NAV of one unit इंटू काय करावं लागेल तुम्हाला? नंबर ऑफ युनिट्स. अँड दिस प्रॉडक्ट लीड्स टू व्हॉट? दिस प्रॉडक्ट विल लीड टू टोटल फंड व्हॅल्यू. टोटल फंड व्हॅल्यू. So this is similar to shares, but here it is called NAV and all that. So investments in FDs of a nationalized bank or Indian postal services are more secured and safe. नॅशनलाइज बँकांमध्ये पैसा फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणं किंवा पोस्टामध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणं more secured and safe in comparison with other investments. But the rate of return always is low in these. बँकांमध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवणं, नॅशनलाइज बँकांमध्ये किंवा पोस्टामध्ये तो ठेवणं हे सेफ आहे, परंतु तिथे रेट ऑफ रिटर्न कमी आहे. त्यामुळे तुम्ही सेफ्टीला इम्पॉर्टन्स देणार आहात की रेट ऑफ रिटर्न जास्त मिळावा म्हणून रिस्क घेणार आहात, हे तुम्ही ठरवायचं. दिस इज यू हॅव टू प्लॅन. ओके,
One must remember always that if the money is invested wisely, it generates more money. For this, the knowledge of financial planning is of great help. हे सर्व मुद्दे नीट लक्षात घ्या. Why financial planning is important? Investment in shares and mutual funds should be made carefully because risk factor is there and returns go risk आणि returns हे दोन्ही hand in hand असतात. So the habit of regular and deep study of all these factors is very much necessary. Which shares you will purchase? आपण शेअर्स कधी विकणार, शेअर्स कधी खरेदी करणार, लक्षात घ्या. कुठल्या म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही पैसे गुंतवणार, रेट ऑफ रिटर्न किती आहे, की आपण फिक्स डिपॉझिट बँकांमध्ये ठेवणार, की ते पोस्टल सर्व्हिसमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवणार, हे सर्व तुम्हाला ठरवायचं आहे की वेदर यू आर इंटरेस्टेड इन टेकिंग रिस्क or you want safety. Accordingly, you have to decide. So financial planning is very, very necessary because that will help you to manage your money that you want to invest properly. Okay. So in the next lecture, we will continue with systematic investment plans, SIP that is called as, and then we will discuss some issues about systematic investment plan. So now I have completed shares, mutual funds and all these things. I hope you enjoyed these lectures. Again, at the end, I will appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Thank you.